आमची साण आहे. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. शिमगा झाल्यानंतर कसं आमची पालखी सानेवर येते. सानेवर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी नमन असतं, गावचं नमन असतं आणि नंतर लगेच वार वगैरे असतं ना, म्हणजे गोंधळासाठी. तर मग गोंधळ असतो. तर आज आमच्या गावाचा गोंधळ, देवीचा गोंधळ आहे. तर ते देवीच्या गोंधळाला आमच्या वाडीशी, जांभुणे वाडीची पाळी असते, जेवण बनवण्यापासून देव राखण्यापासून. तर आज आहे आमची पाली आणि देवीचा गोंधळ. तर ह्या व्हिडिओमध्ये आमच्या गावचा देवीचा गोंधळ, जेवण वगैरे कसं बनवतात, गोंधळ वगैरे कसं असतो, काय तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. चला तर मग बघूया या व्हिडिओमध्ये कुचांबे गावचा देवीचा गोंधळ. आज गोंधळ आहे आमचा गावाचा. तर आमच्या वाडीची पाळी आहे. तर आता भांडी घेऊन जातोय. योग्यान टोप घेतला. लवदा कुठं पाळी लपल्या वाटतं आतमध्ये. चांगलं ऊन लागत नाही रे तुला. चांगलं हे काय बोलतात त्याला रे, डाली घेतला नाही. विनोद काय घेऊन गेलाय, तो पण आहे. हां, सगळ्यांनी या जेवायला गोंधळाला. बकऱ्याचं मटण आहे. आणि मी आपलं घेतलंय काय रे, भात वाढायची ना. टप टप. चला तर या जेवायला सगळ्यांनी. योग्य तर संध्याकाळची तयारी करून ठेवतोय. आम्ही कशी भांडी घेऊन आलो होतो ना, पाण्यातून काढतो. म्हणजे संध्याकाळी धावपळ, म्हणजे धावपळ होणार नाही संध्याकाळची. कारण ते कसं मोठा प्रोग्राम असतो ना. आणि आमची वाडी थोडी लहान आहे, मॅनपॉवर कमी आहे थोडी. त्यामुळे आम्ही सकाळपासूनच तयारीला लागलो आहे. हां, ही बघा ही भांडी, मोठे मोठे टोप आहेत. आमचा विनोद काय महियाना गेला, निर्माणाला गेला भांडी धुवायला देवळामध्ये. आला भाताची डाळी धुतात. संध्याकाळची तयारी. आमची साण आहे. पुढे मसाला वाटायचा, मसाल्याची तयारी चालली. हे खोबरं आहे, भाजलेलं आहे खोबरं. हे खोबरं अगोदर टाकून घेतले ना. कांदा वाटायचा. आमचे वाडीचे तरुण काय बोलतात त्याला, कार्यकर्ते आणि जेवण बनवण्याला काय बोलतात, आचार्य. आता मसाला तयार करणार आहे. आणि संध्याकाळचं जास्त गोंधळाचं जे मटण असणार आहे त्यासाठी आम्ही मेन आचार्यांना बोलवत आहे. सध्या त्यांच्या कामावरून सुट्टी घेऊन त्याने आज कामावरून सुट्टी घेतली खास गोंधळासाठी.
गरम करायला ठेवलेलं आहे. गोंधळाच्या जेवणाची तयारी. इकडे मटण बारीक करतात बोकड्याचं वगैरे कापून झालेलं आहे. इकडे पाणी गरम वगैरे करायला ठेवलेलं आहे गॅसवर आणि पुरं प्लॅनिंग चाललंय. गप्पा गोष्टी वगैरे चालल्या मारतात. संतोषदा आचार्य कुठं आहेत? हे कोंबडे उद्या तांदूळ धुतो. योग्य रक्ताची भांडी असते. रक्ते खाऊन झालेले आहे. गोंधळे आलेले हे आमचे मेन आचार्य जामनेवाडीचे संतोष ताजवे. संतोष दादा आमचे गुरव पटेल चहा पितात. होय सकाळी उठून पूजा करतात. आमचे कपल भाऊजी रिमजिवटचे कार्यकर्ते अध्यक्ष आहे. आम्ही त्यांना भाऊजी बोलतो. आमच्या नात्याने भाऊजी लागतात.
मजा आला बघून मला. कांदा नाही कोणतरी कांदावाला कोणतरी नाही.